आलो आम्ही इथं. आम्हाला वाटलं घर सापडतं का नाही काय माहिती बाई. म्हणलं या मी नंबर शोधू लागले, चष्मा नाही आला तर नंबरच सापडाला. म्हणलं चला वरी आवाज येते. तर बघा किती सुंदर साडी. शुभ सकाळी सगळ्यांना, सगळ्याचा दिवस चांगला जाऊ. इथं बघा हे झाडं, जेवढे मातीच्या कुंडीतले झाडं लावलेली ना ती इतके सुंदर, इतके हिरवेगार आहे. आणि इकडं कचऱ्याची गाडी पण आली, आता कचरा टाकायला जावं लागन. सकाळी सकाळचं वातावरण बघा किती चांगलं, किती मन प्रसन्न होतं. इकडे मेहंदी लावायची, मेहंदी भिजत ठेवली जराशी 5-10 मिनिटं. मेहंदी लावून घेते. माझ्या ना हे बघा इथं इथं पांढरे केस होते असे, इथं जास्त नाही होत, फक्त ही इतके आणि इतके आणि इतके. तर चला ठीक आहे. आणि तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगते, 2-2 दिवस खोबऱ्याचं तेल लावून ठेवा डोक्याला. केस पण वाढते तर, केस पण मुलायम होते तर. या बघा बघा म्हणजे केस ना मी परवा रात्री लावलं होतं, काल दिवसभर राहिलं, आत्ता आज मेहंदी लावून धुणार आहे. तर तुम्ही पण लावत जा. आणि तेल लावून ठेवा डोक्याला, खूप चांगलं राहतं, शांत राहतं डोकं. आणि आपलं तेल लावलेलं शरीरातून आपल्या या डोक्यातून पूर्ण शरीरामध्ये तेल उतरतं, तर स्किन चांगली राहते आपली त्याने. आजकाल कोणी तेल लावत नाही, लावलं तर तेवढं रात्री लावत असतील आणि सकाळी डोकं धुवून टाकायचं असतील. एक दिवस पूर्ण राहू द्यायचं. आज रात्री लावलं का उद्या दिवसभर पूर्ण राहू द्यायचं, परवा डोकं धुवायचं. कुठं जायचं असेल तर तेव्हा ठीक आहे बा, पण मग असं घरातली घरात आपण राहिलो ना तर आपली त्वचा पण चांगली होती, जास्त लवकर जुरळ्या पडत नाहीत. आणि ते रोज रात्री झोपताना चेहऱ्याला पॅराशूटचं तेल लावलं ना, थोडीशी मालिश केली ना तरी खूप फरक पडतं. आता मला खरं टाईम भेटत नाही, मी रात्री दुकानातून 9-9:30ला येते, त्याच्यानंतर घरातला स्वयंपाक पाणी येते, तरी मी लावतेच. काल लावलं होतं. तर चला ठीक आहे, आता आपण मेहंदी लावून घेऊ, नंतर बाकीचे कामं करू. कुठं गेलं का बाहेर, 2 दिवस मी सारखी बाहेर जायची, खूप पसारा पडला आहे. आपल्याला साड्या पण न्यायचं आहे दुकानामध्ये विकायला, तर तिथं ठेवते, कारण दुकानात गिऱ्हाईक येतं ना, तिथं मला दाखवता येतील. तिथून कोणी विचारलं का साड्या कुठे आहे, मग घरी यायला मी घरी राहत नाही ना, त्याच्यामुळं ना मग ना आता काय करू, दुकानात नेऊ. तिथे गिऱ्हाईक बाया आल्या का मग तिथं दाखवत जाऊ. ज्याला आवडले तर घेतील, ज्याला नाही आवडलं तर नाही घ्यायची. तर मी काय करीत राहते, अशी भांगाना अशी लावित राहते. जास्त मेहंदी बी लावलेली चांगली नाही राहत. केसांना डोक्याला थोडीशी लावायची, जिथं पांढरे तिथंच लावायची. मी अशी लावित राहते थोडी. हे बघा एवढं काही काळे केस नाही माझे, पण मग थोडेसे आहे, तर मग मी अशी थोडी लावते. मी इकडं नाही लावत, हे इकडं लावायची काही गरजच नाही मेहंदी. आहे बघा इकडं माझे काळे केस आहे पूर्ण, तर मी इकडं कधीच मेहंदी लावत नाही. इकडं वरण भात पण तयार झाला. केसाला मेहंदी लावायची अगोदरनं वरण भात टाकला होता, पाणी गरम करून घेतलं वरणाला. आणि इथं आता आपल्याला लसूण कोथिंबीर कुटून घ्यायची, अशी फोडणी द्यायची, खूप छान लागते. आता लोखंडाची कढई सापडायला गेली म्हणून याच्यात फोडणी देते. मोहरी जिरं टाकलं, आता आपल्याला लसूण कोथिंबीर हिंग टाकायचे, थोडीशी मिरची पावडर टाकायची, लाल मिरची पावडरचं वरण दीपकला आवडतं. मैत्रिणींना चला मी इथे बघा वरण केलं मस्त छान लाल मिरची पावडरचं. दीपकला आमच्या ना लाल मिरची पावडरचंच वरण आवडतं. ते ठेसा वाटायचा आहे, आम्हाला ठेसा लागतो जेवणामध्ये. ठेसा नसला तर जेवण झाल्यासारखं वाटत नाही आहे. खूप भारी चवदार लागतो, खमंग लागतो. तुम्ही पण नक्की करून खा एकदा, मग तुम्हाला कळन. आणि पौष्टिक निरोगी आपल्या शरीरासाठी हानिकारक अजिबात नाही. आधी चपात्या टाकून घेते, कारण ते येतील जेवायला, तर त्यांना नाही 1 वाजता म्हणजे 1 वाजता जेवण लागते. चपात्या ठेसा वाटून घेते. मिरच्या तिकडच्या आहे ना, या तिकडून आणले मी येता येता त्याची घरी कन्ना ह्याच्यावरून शिवर बंगल्यावरून. मिरच्या नव्हत्या इकडे, मिरच्या तिथेशी मग येता येता आणले होते ना, म्हणले बाजारात तरी जाणं घेऊन काय होईल. हां भात एवढेच तांदूळ होते घरी, एवढंच केलं. मिरच्या मी येता येता घेऊन आले होते, तिकडं वाकीला गेले होते शनी देवाला, तर मला हिरव्या मिरच्या नव्हत्या घरी, मग तिकडूनच भाजीपाला घेऊन आले होते. तुम्ही तर बघितलं असेल. तर
आता डोकं धुवून घेते, जेवायला दिलं. म्हटलं यायला जेवायला लागतं म्हणजे लागतं 1 वाजता. 1 वाजून 10 मिनटं झाले लगेच राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहिलंच पाहिजे. सारा गोंधळ झाला आज माझ्या कामाचा. ते कशामुळे झाला, व्हिडिओ ना एडिट करीत बसले होते सकाळी. मला 3 तास लागले. यूट्यूबवर काम करणं सोपं नाही आहे, खूप अवघड आहे. तर सर्व नुकसान आले. मी 3 तास घरी बसते व्हिडिओ एडिट करीत. दुकानाकडे दुर्लक्ष कमी झालं, बाकीचे कामं पण राहते. तर चला केस धुतले, ओले, थोडंसं वरती जाऊ शेकायला. मोबाईलला खाली ठेवून जाणार आहे मी, कारण ना व्हिडिओ पडतं आहे. 12च्या नंतर व्हिडिओ टाकला का 3-3, 4-4 तास अपलोड व्हायला लागायला लागले ते व्हिडिओत लवकर पराना. 12च्या आत कधी कधी पडत होते. रात्री मी एडिट करून ठेवते, तेव्हा मग सकाळी पटकन टाकता येतं. काल काय झालं, उशीर झाला, कंटाळा आला, मग रात्री मी व्हिडिओ एडिट केला नाही, सकाळी केला. सकाळी सगळे कामं, स्वयंपाक तसाच, आंघोळ पांघोळ सगळं तसंच. 3 तास लागले मला व्हिडिओ एडिट करता करता. ते 12 वाजता टाकून द्यायला, अजून काही व्हिडिओ पडलेला नाही आहे. आता किती वाजले? 2:30 वाजले. किती 2.5 तास झालं व्हिडिओ पडाना झाला आहे अजून. तर चला ठीक आहे, मी मोबाईलनं खाली ठेवते आणि वरी जाते. मोबाईल का खाली ठेवते, कारण वायफाय आहे ना, वायफायवर व्हिडिओ पडतो. थोडेसे पडले होते 2 दिवस लागोपाठ बाहेर गेल्यामुळं ना, थोडंसं आज थकवा आल्यासारखा झाला होता. चला आता चहा करून पिते. उठ रे परा दीपक, तो पण पडला होता जराशी. आणि आता वाजले 5 वाजत आले. चहा करून तयार व्हायचं. साड्या पण घ्यायच्या आहे तिकडं दुकानात विकायला. आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचे संध्याकाळी हळदी कुंकाला. तर चला ठीक आहे आता आपण. आणि तुम्हाला मी दाखवते, पैठणी आणलेल्या मी 2 येवल्यावरून. तर त्या पैठणी दाखवते मी तुम्हाला. खूप छान ऑफरमध्ये भेटल्या. आणि मी पैठण्याचा व्हिडिओ काढायचा होता म्हणून गेले होते मी तिथं. पण मला साड्यांचं खूप येड आहे, तुम्हाला मी काय सांगू. आणि दीपक पण म्हणे आई घे, खूप छान दिसते तुला ती पैठणी. एक त्याला ती आवडली होती, त्याने मला ती घ्यायला आवडली. मी घेत नव्हते, म्हटलं मी आताच साड्या एवढ्या मोठ्या आणल्या होत्या. तर तो म्हणे घे. तर त्या पण पैठणी मी तुम्हाला दाखवते. पिशवीमध्ये खालच्यामध्ये साड्या पण भरायचे. तर चला ठीक आहे, चहा पिऊन घेते आणि तुम्हाला येवला पैठणी मस्त दाखवते ऑफरमध्ये. झाडाला ना काल बी पाणी नाही घातलं, आणि परवा बी नव्हतं घातलं, वाटतं सुकून गेले. वैशूने परवा घातलं होतं का नाही काय माहिती, मी काल नाही घातलं. हे बघा इतके छान फुलं आले बघा, तुम्हाला मी दाखवते. फुलं हे भारी आले. हे बघा हे किती भारी मस्त, इतका येईल छान आहे. ते पण सुकल्यासारखं झालं पाहिजे. ही भाजी बघा मी ती दिवशी आणली होती येताना. तर खुडायला टाईम नाही भेटला, सुकली. आता खुडून घेते पटापटा. आमच्या इथं कसं आहे, भाजीपाला बघा दुकानात पण भाजीपाला वानवळा आला वाटतं. वैशी सासरीने आणून दिला ना, ते आले आता दुकान. बघा ते विसरूनच आले दुकानामध्ये. वैशी सासरे आले होते वाटतं किराणा घ्यायला दुकानात. त्यांनी किराणा न्यायला वाटतं घरी. तर भाजीपाला तिकडून आला होता परवा. ते काल ना वैशूच्या नंदाचं केळवण होतं, नंदाच्या मामाच्या इथं. तर मग आम्ही काही गेलो नाही, त्या दोघी मायलेकीच गेल्या होत्या, इनबाईन वैशूची नंद. तर त्यांनी तिकडून भाजीपाला द्यायला असन. तर आमच्या इथं खाणं कमी आणि नुकसान जास्त आहे. आता हे पण बघा एवढा मोठा भाजीपाला आणला मी त्या दिवशी, तसाच पडला आहे. करायला टाईम भेटत नाही, भाजी खुडायला वेळ भेटत नाही. ही भाजी अशीच सुकून 3 दिवस झाले सुकायला लागली. तर चला थोडीशी ना ती पटापटा खुडून घेते, म्हणजे उद्या करता येईल मला. तर म्हणून म्हटलं आता ते दुकानात भाजीपाला तसंच पडलं. एकदम खूप छान, पण खूप छान आहे. हे सगळ्या साड्या तुम्हाला दाखवते. बघायला हे बघा, हे बघा ही आणली मी 700 रुपयाला, बघू शकता. हे बघा ही अशी 1500ची होती. आता दुसरी दाखवते मी तुम्हाला, 600 रुपयाला. बघा ही दीपकला आवडली होती. दीपक म्हणे आई ही छान दिसायली तुला. ही
ती दीपकला आवडली आणि ती मला आवडली होती. तर ही 1200ची होती, ही आणली मी 600ला आणि ती 1500ची आणली 700ला. झाले मी. चला आता आपल्याला जायचे हळदी कुंकाला. आता संक्रांत जिकडं तिकडं सगळीकडं हळदी कुंकाचाच कार्यक्रमाचा उत्सव चालू आहे. ज्याच्या ज्याच्या परीनं ज्याच्या ज्याच्या ओळखीने सगळे कोणी ना कोणी कोणाकोणाला बोलवतं आपल्या आपल्या परीनं. तर खूप छान 15 दिवस इतके मस्त आनंदाचे आणि सगळं आपण विसरून जातो. म्हणतात ना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ते खरंच आहे हे. पण जेवढ्यापुरतं तेवढंच राहतं, नंतर जे आहे तेच आपण करतो. पण काही नेम फॉलो केले पाहिजे सगळ्यांनी. खरंच आपण काही कोणी कोणाला देत नाही, घेत नाही, काही नाही. आणि ज्याचे त्याचे परिणाम ज्याचे ज्याचे कष्ट करतात सगळे आपल्या आपल्या परिणाम आपल्या आपल्या कमवतात. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही कष्टाकडं. आता माझंच बघा, मी एवढे कष्ट करते म्हणून मग मी स्वतःला सगळं काही करू शकते. कष्टच नसते केले तर मग काय झालं असतं. पण कष्ट दिसत नाहीत कोणाला. आपण जे काही करतो तर ते दिसतं. आता मी यूट्यूबवर एवढी मेहनत करते, तुम्हाला सांगते 12 महिन्यापासून ह्या वयामध्ये 3-3, 4-4 तास मला व्हिडिओ एडिट करायला लागते. तरी मी करते. पण ते नंतर हळूहळू लोकांपर्यंत पोहोचतो आपण, हळूहळू लोकांना कळतं. आता काही पोरं मला येऊन दुकानात बोलते तर मावशी व्हिडिओ आता खूप छान येते, व्हिडिओ कोण एडिट करतं. आता मी म्हटलं मीच करते. शिकायला वय लागत नाही. ह्या वयात मी अजून काही पण शिकू शकते. आता पोरं अजून म्हणतात मला तुम्ही एवढं काही शिकतात, मोठी गाडी शिका. शिकू शकते मी, मोठी गाडी शिकते, सगळं शिकते. पण माझ्याकडे आता टाईम कमी. पण चला आता दुकानात आले. आता आपल्याला जायचे हळदी कुंकाला. ते शेजारच्या बाई पण येतात. आले तुम्ही आवरून? चला जाऊ. आलो आम्ही इथं. आम्हाला वाटलं घर सापडतं का नाही काय माहिती बाई. म्हणलं या मी नंबर शोधू लागले, चष्मा नाही आणला तर नंबरच सापडाला. म्हणलं चला वरी आवाज येते. तर बघा आपण आलो आता यांच्या घरी. आपण हळदी कुंकाला आलो. सापडीत या बोलल्या होत्या खाली आल्या फोन करा. पण ते नंबर सापडायला चष्मा नाही तर काय याचं काय आलं. काय आले वाटतं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नाही पाय नाही पडायचं. पाय नसतं पडत. मग पडतं ना. मी दुकानात आले. मग ह्यांना म्हटलं आवरा. मग ह्यांनी मी दुकानात आल्याच्या नंतर 5 मिनिटात आवरलं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे बघा हे कलर बघा तुम्ही. इथे याचा कपडा इतका सुंदर आहे बघा. बघा बघू शकता. इथे किती भारी साडी आहे बघा. बघा किती सुंदर साडी आहे. मी आता आले बघा 9 वाजता घरी. आणि आता आपल्याला बनवायची पनीरची भाजी, 2-4 चपात्या. पनीरची काही रेसिपी घेणार नाही. पनीर काही सगळे नॉर्मल आहे. पनीर बनवायला सगळे बनवतच राहतात. पनीर काही नवीन नाही त्याच्यामध्ये. पनीर केलं बघा. आम्हाला ठेचा लागते भाजीमध्ये खायला जेवणाबरोबर. आहे बघा ठेचा केलेला सकाळी खूप छान झाला लसूण टाकून. त्याच्यानंतर इथं दीपकच्या मित्राने त्या बघा भाजी वगैरे डब्याला आलेली एवढी मोठी भाजी वगैरे पण दिली बघ. बघू शकता तुम्ही बघा वांग्याची भाजी. तर चला ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आता आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. शुभरात्री सगळ्या.